लेसनचे न्यूमरिकल आपण घेतोय एक्सरसाइज मधले. सॉल्ड एक्झाम्पल आपण ऑलरेडी घेतले. आता आपण एक्सरसाइज मधले न्यूमरिकल्स घेतोय. नाउ सी हियर द न्यूमरिकल्स आर गिवन. सो वी हैव टू सी द फर्स्ट न्यूमरिकल. क्वेश्चन नंबर 5 इज गिवन इन द बुक. पेज नंबर 15 वर आपले न्यूमरिकल आहेत. क्वेश्चन नंबर 5 वर. तर फर्स्ट न्यूमरिकल, an object takes 5 seconds to reach to the ground from height 5 meter on a planet. What is the value of g on that planet? First numerical आहे. So numericals are not totally written. So what we have given the initial velocity. ऑब्जेक्ट वरतून खाली येतोय, तर इनिशियल वेलॉसिटी u0 आहे. टाइम दिलेला आहे 5 सेकंड. हाईट दिलेली आपल्याला, वर्टिकल असेल तर हाईट, हॉरिझॉन्टल असेल तर डिस्प्लेसमेंट. So height is given 5 meter and we are asked to calculate the g. G म्हणजे gravitational acceleration. मग फॉर्म्युला आपण वापरणार सेकंड इक्वेशन ऑफ मोशन s इज इक्वल टू ut प्लस हाफ gt स्क्वेअर. मग इथं u0 आहे म्हणजे ut टोटल 0 होणार. मग ut0 हाफ इंटू g आणि टाइम आपल्याला सबस्टिट्यूट करायचा आहे. टाइम स्क्वेअर 5 इंटू 5 आणि हाईट पण आपल्याला किती दिलेली, 5 दिलेली. सो 5 इज इक्वल टू हाफ इंटू g इंटू 25. हा 2 इकडे मल्टिप्लाइड होणार. 5 इंटू 2 इज इक्वल टू g मल्टिप्लाइड बाय 25. सो 10 इज इक्वल टू g इंटू 25. दिस 25 विल गेट डिवाइड. सो g इज इक्वल टू 10 बाय 25. 5 ने डिवाइड केलं तर 5 2 जा 5 5 जा 2/5. सो g इज इक्वल टू नथिंग बट 0.4 आणि ग्रॅव्हिटेशनल ॲसेलरेशन आहे. युनिट काय येणार, मीटर पर सेकंड स्क्वेअर. नाउ सी नेक्स्ट न्यूमरिकल. थोडंसं कॉम्प्लिकेटेड न्यूमरिकल आहे, मुलांना लवकर सॉल्व होत नाही. एकदा दोनदा प्रॅक्टिस केली तर खूप इझी न्यूमरिकल आहे. नाउ सी द रेडियस ऑफ प्लॅनेट ए इज हाफ ऑफ द रेडियस ऑफ प्लॅनेट बी. मास ऑफ प्लॅनेट ए इज ma and mass of planet b mb that we have to calculate. And if the value of g on the b is half of the value of a. आधी क्वेश्चनच समजत नाही, त्याच्यामुळे पुढं काय केलं हे समजत नाही. तर आपल्याकडे दोन प्लॅनेट आहेत बघा, प्लॅनेट ए आणि प्लॅनेट बी. क्वेश्चन समजला तर सॉल्व करायला इझी आहे. प्लॅनेट ए आणि प्लॅनेट बी. प्लॅनेट ए च्या रेडियसला म्हटलं आपण आर ए आणि प्लॅनेट बी च्या रेडियसला म्हटलं आपण आर बी. आधी आपण त्याला काय म्हणतोय ते बघू, नंतर त्यांचा रेशो बघू. प्लॅनेट ए च्या मासला म्हटलं एम ए, प्लॅनेट बी च्या मासला म्हटलं एम बी. कॅपिटल एम स्मॉल एम काही म्हणा. आणि जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ॲसेलरेशन. प्लॅनेट एचं ग्रॅव्हिटेशनल ॲसेलरेशनला म्हणू जी ए आणि प्लॅनेट बीच्या ग्रॅव्हिटेशनल ॲसेलरेशनला म्हणू जी बी. आता ह्या आपल्याला न्यूमरिकलमध्ये दोन कंडिशन्स दिलेल्या आहेत, त्या आधी समजल्या पाहिजे. तर पहिली कंडिशन बघा, पहिल्या ओळीत दिलेली आहे, रेडियस ऑफ प्लॅनेट ए इज हाफ ऑफ द रेडियस ऑफ प्लॅनेट बी. म्हणजे प्लॅनेट ए ची रेडियस प्लॅनेट बी च्या रेडियस पेक्षा अर्धी आहे असं क्वेश्चन मध्ये दिले. मग रेडियस ऑफ प्लॅनेट ए इज हाफ ऑफ द रेडियस ऑफ प्लॅनेट बी. ए ची रेडियस बी च्या हाफ आहे म्हणून इकडं बी च्या अर्धी, म्हणून बी ला हाफने मल्टिप्लाय केलं, म्हणून आर ए इज इक्वल टू आर बी अपॉन 2. हे फर्स्ट कंडिशन नुसार आलं इक्वेशन 1. आता जे ग्रॅव्हिटेशनल ॲसेलरेशनची एक कंडिशन दिलेली आहे बघा, ती काय दिलेली आहे, लास्टच्या लाईन मध्ये दिलेली आहे. व्हॅल्यू ऑफ जी ऑन दी बी इज हाफ ऑफ दी व्हॅल्यू ऑफ ए. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ॲसेलरेशन जे आहे बीचं, ग्रॅव्हिटेशनल ॲसेलरेशन ऑफ प्लॅनेट बी इज हाफ ऑफ द ग्रॅव्हिटेशनल ॲसेलरेशन ऑफ प्लॅनेट ए. जसं रेडियस प्लॅनेट ए ची मोठी दिली होती आणि रेडियस प्लॅनेट ए ची रेडियस किती आहे, बी प्लॅनेटच्या अर्धी, म्हणजे रेडियस प्लॅनेट बी ची जास्त दिलेली आहे आणि ए ची कमी दिलेली आहे. पण ग्रॅव्हिटेशनल ॲसेलरेशन काय सांगितलं त्यांनी, ग्रॅव्हिटेशनल ॲसेलरेशन ऑफ बी इज हाफ ऑफ द ग्रॅव्हिटेशनल ॲसेलरेशन ऑफ ए. ए पेक्षा बीचं ग्रॅव्हिटेशनल ॲसेलरेशन अर्ध आहे असं क्वेश्चन मध्ये आपल्याला सांगितलंय. म्हणून आपण लिहिलं जी ऑफ प्लॅनेट बी, प्लॅनेट बीचं ग्रॅव्हिटेशनल ॲसेलरेशन इज हाफ ऑफ दी ग्रॅव्हिटेशनल ॲसेलरेशन ऑफ प्लॅनेट ए. ए च्या हाफ आहे म्हणून इकडे हाफ मल्टिप्लाय घेतला, म्हणजे जी बी इज इक्वल टू जी ए अपॉन 2. आणि आपल्याला विचारले प्लॅनेट बीचं मास विचारलेलं आहे. प्लॅनेट ए च्या मासला आपण एम ए म्हटलंय आणि प्लॅनेट बीचं मास विचारलेलं आहे. आता इथं व्हॅल्यूज दिलेल्या नाहीयेत म्हणून प्लॅनेट बीचं मास इन टर्म्स ऑफ ए येणार आहे. ए प्लॅनेटच्या मासशी कम्पेअर करून येणार आहे, कारण आपण रेडियस दोघांची कम्पेअर करून लिहिली, ग्रॅव्हिटेशनल ॲसेलरेशन दोघांचं कम्पेअर करून लिहिलं, मग मास पण आपल्याला कम्पॅरेटिव्हलीच काढावं लागणार आहे.
तर इथं बघा आपला जीचा फॉर्म्युला आहे जी इज इक्वल टू GM/r². मग आता आपण हाच जी एकदा प्लॅनेट ए साठी लिहू आणि एकदा प्लॅनेट बी साठी लिहू. मग जी इज इक्वल टू GM/r². मग ए प्लॅनेटसाठी फक्त इथं ए लिहिणार, इथं ए लिहिणार, इथं ए लिहिणार, कारण स्मॉल जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन बदलतो, मास बदलतं, रेडियस बदलती, कॅपिटल जी कधी बदलत नाही, म्हणून इथं पण कॅपिटल जी बदलणार नाही. मग स्मॉल जी बी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन ऑफ प्लॅनेट बी इज इक्वल टू जी इंटू मास ऑफ प्लॅनेट बी अपॉन रेडियस स्क्वेअर ऑफ प्लॅनेट बी. आता आपण काय करणार, ह्या दोघांचा रेशो घेणार. इथं फक्त रेशो घेऊन सम सॉल्व करायचा आहे. GB/GA, ह्या GBची व्हॅल्यू ही टाकणार, GMB/RB² ही व्हॅल्यू टाकली, अपॉन GA हा रेशो घेतो आपण ह्याचा ह्याच्याशी, मग हे अपॉन हे. मग इथं GA ची व्हॅल्यू येणार GMA/RA². इथं बघा डिरेक्टली पण कट करता आलं पाहिजे, हा जी कट होतो, पण तुम्हाला समजून सांगण्यासाठी याचा रेसिप्रोकल वरती घेतलेला आहे. ठीक आहे, मग इथं काय होणार GMB/RB². तसंच फक्त याचा रेसिप्रोकल काय होणार RA²/GMA. मग इथं जी कट होणार, राहणार काय इथं फक्त MB/RB² मल्टिप्लाइड बाय RA²/MA. ही इकडं राईट साईड आपली राहिलेली आहे. परत ही थोडीशी रिअरेंज केली. काय केलं, MM एका खाली एक घेतले, MB/MA घेतला, मल्टिप्लाइड बाय इकडं RA/RB. फक्त हे इकडं शिफ्ट केलं, हे इकडं शिफ्ट केलं, मल्टिप्लिकेशन आहे, काही फरक पडत नाही. मग MB/MA आणि RA/RB आणि दोघांचा स्क्वेअर आहे म्हणून होल स्क्वेअर. आता इकडं काय चेंज केले बघा, इथं काय आहे GB/GA, पण आपल्याकडे जीबीची व्हॅल्यू आहे इन टर्म्स, आपल्याला हे सगळं कॅन्सल आउट करायचंय. मग इथे जीबीची व्हॅल्यू इथून टाकणार आहे, ही साईड समजून घेतली. आता इकडे जीबीची व्हॅल्यू काय टाकायची आहे GA/2. मग इथे जीबीच्या ऐवजी लिहिलं GA/2 आणि खालचा हा GA तसाच आहे. मग हे असं डिरेक्टली कट होतं, किंवा ह्याचा रेसिप्रोकल वर घ्या, हे GA/1 आहे, ते वर जाताना 1/GA होणार, GA कॅन्सल होणार. ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन ऑफ ए टू दी ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन ऑफ ए कॅन्सल होणार. इथं काय राहणार 1/2 इज इक्वल टू, राईटला काय राहिलेलं आहे MB/MA मल्टिप्लाइड बाय RA/RB होल स्क्वेअर. आता हे मिळालं. आता इथली व्हॅल्यू टाकायची बघा, इकडं कम्पेअर करून RA ची व्हॅल्यू काय टाकायची RB/2, ही RA ची व्हॅल्यू टाकायची. हा 1/2 तसाच, हा MB/MA तसाच, फक्त आता RA ची व्हॅल्यू काय टाकायची आहे तर RB/2, आणि ब्रॅकेटमध्ये आहे आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे ते विसरतात लिहिताना. सो हाफ MB/MA मल्टिप्लाइड बाय RA ची व्हॅल्यू काय टाकली, इकडनं घेतली RB/2 आणि हा RB तसाच आणि होल स्क्वेअर, व हाफ MB/MA मल्टिप्लाइड बघा हे RB/2, आधी ब्रॅकेट सॉल्व करू, स्क्वेअर नंतर करू, मल्टिप्लाइड बाय हा RB/1 आहे, तो वर जाताना 1/RB होणार, RB कट होणार, ब्रॅकेटमध्ये काय राहणार 1/2 होल स्क्वेअर. 1/2 म्हणजेच काय होणार 1/4. म्हणजे आपलं फायनल इक्वेशन बघा 1/2 इज इक्वल टू MB/MA इंटू 1/4. हा 4 इकडे डिवाइड आहे, इकडे जाताना मल्टिप्लाइड होईल, 1/2 मल्टिप्लाइड बाय 4 इज इक्वल टू MB/MA. 2 नी कट केलं तर MB/MA काय राहिला 2/1. मग MBचं मास विचारले, असं आपोआप मास येणार नाही, रिलेटिव्हली विचारले, कम्पेअर करून विचारले. मग हा MA आपण इकडे मल्टिप्लाय करू, म्हणजे MA इज इक्वल टू MB इज इक्वल टू ट्वाइस ऑफ MA. MBचं मास प्लॅनेट बीचं मास प्लॅनेट एच्या मासपेक्षा डबल आहे. हे न्यूमरिकल जरा समजायला मुलांना अवघड जातं, बट यू हॅव टू प्रॅक्टिस इट. इफ यू प्रॅक्टिस इट 2 or more टाइम्स इट इज व्हेरी व्हेरी इझी. बघा नेक्स्ट न्यूमरिकल आहे, the mass and weight of an object on the earth is 5 kg and 49 Newton respectively. What will be their values on the moon? Assume that the acceleration due to gravity on moon is 1/6 of that of the earth. आता बघा एक ऑब्जेक्ट आहे, त्या ऑब्जेक्टच्या मासला आपण स्मॉल m म्हटलेलं आहे, आणि त्या ऑब्जेक्टचं अर्थवरचं मास किती दिलेलं आहे 5 kg अर्थवरचं मास, आणि त्या ऑब्जेक्टचं अर्थवरचं वेट किती दिलेलं आहे, ऑब्जेक्टचं वेट दिलेलं आहे, अर्थ आणि मून वगैरेचं वेट नाही दिलेलं आहे, एका ऑब्जेक्टशी रिलेटेड आपण गोष्टी बघतोय. तो ऑब्जेक्टचं अर्थवरचं मास आहे 5 kg आणि ऑब्जेक्टचं अर्थवरचं वेट किती दिलेलं आहे 49 न्यूटन. तर आपल्याला विचारलंय तोच ऑब्जेक्ट जो अर्थवर ज्याचा मास 5 kg आणि वेट 49 न्यूटन आहे, तो जर आपण मूनवर नेला
तर मूनवर गेल्यावर त्या ऑब्जेक्टचं मास किती भरेल आणि वेट किती भरेल. आणि गिव्हन आपल्याला काय आहे, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन बघा, पृथ्वीचं ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन 9.8 आहे. मूनचं जे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन आहे ते आपल्यापेक्षा 6 पटीने कमी आहे, किंवा पृथ्वीचं मूनपेक्षा 6 पटीने जास्त आहे, किंवा मूनचं 6 पटीने कमी आहे. मून छोटा आहे. मूनचं ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन पेक्षा काय आहे, 1/6 ते. बघा, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन ऑफ मून इज 1/6 ऑफ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन ऑफ दी अर्थ. अर्थचं जास्त आहे, मूनचं कमी आहे. मूनचं किती आहे, अर्थच्या 6 पटीने कमी. म्हणून ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन ऑफ मून इज 1/6 ऑफ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन ऑफ दी अर्थ. मग आपल्याला जर रेशो घ्यायचा असेल तर हा GE इकडे आपण घेतला तर GM/GE इज इक्वल टू 1/6. कारण मूनचं ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन कमी आहे, अर्थचं जास्त आहे, म्हणून 1/6. हे जर तुम्ही उलट लिहिलं, जर GE वरती लिहिला तर 6 आन्सर येईल. अर्थचं ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन जर मूनपेक्षा कितीनी जास्त आहे तर 6 पटीने जास्त आहे, किंवा मूनचं ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन अर्थपेक्षा कितीनी कमी आहे तर 1/6. तर त्या मूनवर आपण जर तो ऑब्जेक्ट नेला तर त्याचं मास काढा आणि वेट काढा. ठीक आहे. सो मास इज कॉन्स्टंट, मास नेवर चेंजेस. मास ऑफ द ऑब्जेक्ट ऑन द अर्थ, मून और एनीवेअर मास रिमेन्स कॉन्स्टंट. मास बदलत नाही. मग त्या ऑब्जेक्टचं अर्थवर मास किती होतं, 5 kg. मग त्या ऑब्जेक्टचं मूनवर पण मास किती राहणार आहे, 5 kg राहणार आहे. आता आपल्याला काय बदलतं, वेट बदलतं. वेट इज नथिंग बट दी ग्रॅव्हिटेशनल फोर्स. वेट म्हणजे काय असतं, ऑब्जेक्टवर लावलेला ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग मून आणि अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स वेगवेगळा आहे, तर वेट बदलणार आहे. तर वेट म्हणजे काय, फोर्स. फोर्सचा फॉर्म्युला काय आहे, W इज इक्वल टू MA. एच्या ऐवजी आपण काय लिहिणार आहे, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. मग आता वेट ऑन अर्थसाठी हाच फॉर्म्युला आहे, फक्त एकदा अर्थसाठी लावायचा, एकदा मूनसाठी लावायचा. हा कॅपिटल M म्हणजे मूनसाठी घेतलेला आहे, हा स्मॉल m म्हणजे ऑब्जेक्टच्या माससाठी घेतलेला आहे. मग वेट ऑन अर्थ, त्या ऑब्जेक्टचं वेट काढतोय आपण, अर्थचं वेट नाही काढत आहे. वेट ऑन अर्थ ऑफ दॅट ऑब्जेक्ट इज इक्वल टू M इंटू G इंटू E. मास कॉन्स्टंट राहणार आहे म्हणून इथं E लावत नाही. आणि G म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन ऑफ अर्थ. वेट ऑन मून, त्या ऑब्जेक्टचं मूनवरचं मास, वेट ऑन मून इज इक्वल टू M इंटू G. कोणाचं घ्यायचा, मूनचा, म्हणून इथं लिहिलेलं आहे. आता काय घेणार आहे आपण, रेशो घेणार आहे, WM/WE. WM/WE इज इक्वल टू, ही व्हॅल्यू घेणार, MGM मास इंटू ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन ऑफ मून अपॉन मास इंटू ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन ऑफ अर्थ. मास कॅन्सल होणार. WM/WE मास ऑफ ऑब्जेक्ट ऑन दी मून, वेट ऑफ ऑब्जेक्ट ऑन दी मून अपॉन वेट ऑफ ऑब्जेक्ट ऑन दी अर्थ इज इक्वल टू GM/GE. आता व्हॅल्यू टाकणार. वेट ऑन मून तर काढायचंय, वेट ऑन अर्थ किती, 49. आणि GM/GE ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन ऑफ मून टू दी अर्थ, हा रेशो आहे आपल्याकडे 1/6. सो WM/49 इज इक्वल टू 1/6. क्रॉस करणार, 6 मल्टिप्लाइड बाय वेट ऑन मून इज इक्वल टू 49 मल्टिप्लाइड बाय 1. हा 6 इकडे डिवाइड होणार. वेट ऑफ ऑब्जेक्ट ऑन दी मून इज 49/6. वेट ऑन मून काय झालं, 8.16 न्यूटन. म्हणजे ज्या ऑब्जेक्टवरचं अर्थवरचं मास किती होतं, 49 न्यूटन, त्या ऑब्जेक्टचं वेट, ज्या ऑब्जेक्टचं वेट अर्थवर होतं 49 न्यूटन, त्याच ऑब्जेक्टचं वेट मूनवर गेलं तर किती भरणार आहे, 8.16. म्हणजे बरोबर याचा 1/6 आहे. 49चा 1/6 केला तर डिरेक्टली सुद्धा आन्सर येतं. पण हे आपल्याला गिवन कंडिशननुसार आपण आन्सर सॉल्व्ह केलं. बघा, चौथं न्यूमरिकल आहे आपल्याला. एन ऑब्जेक्ट thrown vertically upward reaches the height of 500 meter. What was its initial velocity and how long will the object take to come back to the earth? एक ऑब्जेक्ट आपण वरती फेकलाय, तो किती जास्तीत जास्त किती हाईटवर जातो, 500 मीटर. आणि मग तो इनिशियल वेलॉसिटी, वरती फेकताना त्याची वेलॉसिटी काय असेल, आणि त्या ऑब्जेक्टला टोटल टाइम म्हणजे खालून वर जाण्यासाठी आणि वरतून खाली येण्यासाठी किती वेळ लागेल. तर क्वेश्चनमध्ये बघा दिले आपल्याला, ऑब्जेक्ट इज थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड विथ दी हाईट ऑफ 500 मीटर. हाईट किती दिलेली आपल्याला, 500 मीटर हाईट दिलेली आहे. आणि आपल्याला ऑब्जेक्ट वर जातोय म्हणजे जी किती घ्यायचं आहे, -10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. वेन ऑब्जेक्ट इज गोइंग अप, फायनल वेलॉसिटी बिकम 0. जेव्हा ऑब्जेक्ट वरती जातो फायनल वेलॉसिटी त्याची कुठेतरी 0 होते, म्हणून V इज इक्वल टू 0. इनिशियल वेलॉसिटी वी हॅव टू कॅल्क्युलेट and we are asked to calculate time taken to come on the earth. म्हणजे वरती फेकल्यानंतर पुन्हा खाली यायला टोटल टाइम आपल्याला काढायचा आहे.
तर आपल्याला इथं टाइम दिलेला नाहीये म्हणून फर्स्ट आणि सेकंड इक्वेशन आपण यूज नाही करू शकत. तर थर्ड इक्वेशन काय आहे, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. फक्त एच्या जागी नुसत्या एक्सेलरेशनच्या जागी काय होईल, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन, आणि हा एस म्हणजे डिस्प्लेसमेंटच्या जागी काय होईल, हाईट. म्हणून व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2gh. व्ही तर आपला 0 आहे, यू आपल्याला कॅल्क्युलेट काढायचा आहे, प्लस 2 इंटू जीची व्हॅल्यू -10 आणि हाईट किती 500. सो 0 इज इक्वल टू यू स्क्वेअर, हे मायनस साईन मध्ये घेणार, 2 इंटू 10 इंटू 500. सो 0 इज इक्वल टू यू स्क्वेअर मायनस 10,000. सो यू स्क्वेअर इज इक्वल टू 10,000. मग 10,000चं स्क्वेअर रूट घेतलं दोन्ही साईडचं. सो यू इज इक्वल टू 100 मीटर पर सेकंड. सो वी गॉट द इनिशियल वेलॉसिटी. नाव वी वॉन्ट टू कॅल्क्युलेट the time. So v is equal to u plus at. मग v तर 0 आहे आपला, u किती 100 प्लस a, ऑब्जेक्ट वर जातोय म्हणून काय झालं, g ची व्हॅल्यू -10 इंटू t. सो 0 इज इक्वल टू 100 मायनस 10t. सो 10t इज इक्वल टू 100. मग t काय असणार आहे, 100/10. सो टाइम टू गो अप इज 10 सेकंड. इफ टाइम टू गो अप इज 10 सेकंड, then टाइम टू कम डाउन इज ऑल्सो 10 सेकंड. So total time when it is thrown and it come back on the earth, both time is 10 plus 10 is equal to 20 seconds. Next question E. A ball falls off a table, reaches the ground in 1 second. Assuming g is equal to 10 meter per second square, calculate the speed of the ball reaching the ground and height of the table. म्हणजे आपल्याला दिलंय की बॉल टेबलवरनं खाली पडतोय, खाली पडण्यासाठी लागणारा वेळ त्याला किती आहे, 1 सेकंड आहे. तर त्या टेबलची हाईट काढा आणि खाली पडताना त्या बॉलची वेलॉसिटी काढा. खूप इझी क्वेश्चन आहे. टाइम किती दिला आहे, 1 सेकंड. जी किती दिलेला आहे, 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर, आणि प्लस साईन का घेणार, कारण बॉल खाली पडतोय. वरतून बॉल पडतोय म्हणजे इनिशियल वेलॉसिटी किती आहे, 0. व्हॉट वी हॅव टू कॅल्क्युलेट, हाईट ऑफ द टेबल म्हणजे बॉल किती उंचीवरनं पडतोय, आणि वेलॉसिटी वाईल रिचिंग द ग्राउंड, जमिनीवर पडताना त्याची वेलॉसिटी काय आहे. तर आपल्याला हाईट काढायची म्हणून आपण सेकंड इक्वेशन यूज करू, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ जी टी स्क्वेअर. यू 0 आहे म्हणजे यू टी पण 0, हाफ. जीची व्हॅल्यू काय आहे, 10 प्लस 10 इंटू टाइम स्क्वेअर 1 इंटू 1. सो एच इज इक्वल टू हाफ इंटू 10. सो एच इज इक्वल टू 5 मीटर. टेबलची हाईट किती झाली, 5 मीटर. आता तो जमिनीवर पडताना बॉल, त्याची वेलॉसिटी काय असेल. सो व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. यू तर 0 आहे, ए काय 10 मल्टिप्लाइड बाय टाइम काय 1. So 10 multiplied by 1 is 10. So velocity while reaching the ground is 10 meter per second. Now see next numerical F. हे पण थोडंसं ट्रिकी न्यूमरिकल आहे. The mass of the earth and moon is given. Distance between earth and moon is given. And we are asked to calculate the force of attraction between earth and moon. अर्थचं मास दिले, मूनचं मास दिले, त्यांच्यामधलं अंतर दिले, आणि अर्थ आणि मून मधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स विचारलेला आहे. तर क्वेश्चन थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे, बट इफ यू सॉल्व इट सो इझी. मास किती दिले अर्थचं, 6 इंटू 10⁻24 kg. मास ऑफ मून किती आहे, 7.4 इंटू 10⁻22 kg. डिस्टन्स किती दिले बघा, 3.84 इंटू 10⁵ किलोमीटर. डिस्टन्स किलोमीटरमध्ये दिले, ते आपल्याला मीटरमध्ये कन्वर्ट करावं लागेल. मीटरमध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे 1000नी मल्टिप्लाय करायचं. 1000 म्हणजेच 10⁻3, म्हणजे 3.84 मल्टिप्लाइड बाय 10⁵ मल्टिप्लाइड बाय 1000 म्हणजेच 10⁻3. मग 10⁻5 आणि 10⁻3 होणार 10⁻8. मग डिस्टन्स बिटवीन मून अँड अर्थ किती आहे, 3.84 इंटू 10⁻8 मीटर. आपल्याला विचारलं काय, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन अर्थ अँड मून. फॉर्म्युला टाकणार आपण. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ द फोर्स ऑफ अट्रॅक्शन, एफ इज इक्वल टू जी एम एम अपॉन आर स्क्वेअर. जीची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, 6.67 इंटू 10⁻11. मास ऑफ अर्थ 6 इंटू 10⁻24. मास ऑफ मून 7.4 इंटू 10⁻22. दिलेलं आहे क्वेश्चनमध्ये. रेडियस म्हणजे दोघांमधलं अंतर 3.84 इंटू 10⁻8 होल स्क्वेअर. आता नंबर जवळ घेऊ बघा, 6.67 इंटू 6 इंटू 7.4, आणि हे सगळे 10⁻एकत्र करू, -11 प्लस 24 प्लस 22, आणि 3.84 इंटू 10⁻8चा स्क्वेअर आहे म्हणून 3.84 दोनदा लिहिलं. 10⁻8चा स्क्वेअर नाही होत, इथे 8चा स्क्वेअर 64 नाही लिहायचं, मल्टिप्लिकेशन करायचं. 8 इंटू 2 10⁻16. आता ह्या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन केलं, 6.67 इंटू 6 किती होणार, 40.02. 40.02 म्हणजे नेक्स्ट टू 40चे, अगदी 40च्या जवळचा नंबर आहे म्हणून हा 0.02 काढून टाकला तरी चालेल. मग 40.02 मल्टिप्लाइड बाय 7.4
हे 10⁻², हे सॉल्व केलं तर होणार 35, आणि हा खालचा जो +16 आहे तो वरती येताना होणार -16. मग फायनली काय झालं, 40 मल्टिप्लाइड बाय 7.4 इंटू हा 10⁻² काय झाला, जो 35 - 16 होता तो झाला 10⁻19. खाली काय राहिले डिनॉमिनेटरला 3.84, 3.84. याचं डिव्हिजन आणि याचे डिव्हिजन सेपरेट केले. तुम्ही मल्टिप्लिकेशन करून डिव्हिजन करा, आयदर असं डिव्हिजन करा. इट नीड्स सम टाइम. डिव्हिजन हे तुम्हाला जमलं पाहिजे. 40/3.84 हे होणार 10.416. 2 डेसिमल, 1 डेसिमलपर्यंत काढलं तरी चालेल. आणि ह्या दोघांचं डिव्हिजन 7.4/3.84 या दोघांचं डिव्हिजन केलं तर 1.9 येतं इंटू 10⁻19. आता ह्या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन 10.4 मल्टिप्लाइड बाय 1.9, दिस मल्टिप्लिकेशन इज 20.07. म्हणजे नेक्स्ट टू हा नंबर काय 20 आहे. पुढं 0, 7, 2 ते आपण कट आउट करणार. व्हॅल्यू काय झाली 20 मल्टिप्लाइड बाय 10⁻19. 20 म्हणजेच काय 2 मल्टिप्लाइड बाय 10. 10 म्हणजेच 10⁻1. 2 मल्टिप्लाइड बाय 10⁻1 मल्टिप्लाइड बाय 10⁻19. या दोघांची ॲडिशन होणार. मग फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन अर्थ अँड मून इज 2 × 10⁻20 न्यूटन. लास्ट न्यूमरिकल आहे बघा टेक्स्टबुकमधलं. स्टेप बाय स्टेप जेवढं शक्य होईल तेवढे सगळे कॅल्क्युलेशन्स मी तुम्हाला इथं करून दाखवलेले सगळ्याच न्यूमरिकलमध्ये. सो वी हॅव न्यूमरिकल जी. मास ऑफ अर्थ अँड सन इज गिवन, मास ऑफ अर्थ इज गिवन. अर्थचं मास दिले, सनचं मास विचारले आपल्याला, आणि डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड सन दिलेलं आहे, आणि फोर्स ऑफ अट्रॅक्शन पण दिलेला आहे. म्हणजे आधीच्या सम जसं आहे तसंच सम आहे हे, फक्त इथं आता मास काढायचं आहे. आधीच्या सममध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन काढायचं होतं, या सममध्ये आपल्याला काढायचं आहे मास ऑफ द सन. मग आपल्याला क्वेश्चनमध्ये काय दिले, मास ऑफ अर्थ 6 × 10⁻24 kg. अजून काय दिले, डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड सन, पृथ्वी आणि सूर्यामधलं अंतर किती आहे 1.5 × 10⁻11 मीटर, मीटरमध्येच दिलेले आहे. आणि फोर्स ऑफ अट्रॅक्शन किती, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन अर्थ अँड सन, तो पण दिलेला आहे 3.5 × 10⁻22 न्यूटन. आणि आपल्याला विचारलंय काय, मास ऑफ दी सन. सनचं मास आपल्याला काढायचं आहे. सेम फॉर्म्युला वी विल यूज. F = Gmm/r². इथं कॅपिटल M आपण सनसाठी घेऊ, स्मॉल m आपण अर्थसाठी घेऊ. मग जीची व्हॅल्यू 6.67 × 10⁻11. कॅपिटल M म्हणजे मास ऑफ सन काढायचं आहे. मास ऑफ अर्थ आपल्याकडे आहे 6 × 10⁻24 अपॉन त्यांच्यामधलं डिस्टन्स 1.5 × 10⁻11 होल स्क्वेअर. आणि फोर्स ऑफ अट्रॅक्शन दिलेला आहे. फोर्स ऑफ अट्रॅक्शन व्हॅल्यू इथे टाकली 3.5 × 10⁻22 ही गिवन आहे. ही व्हॅल्यू इथे टाकली, ही झाली लेफ्ट साईड, ही झाली राईट साईड. आता हे नंबर जवळ घेऊ आपण. 3.5 × 10⁻22 इज इक्वल टू 6.67 मल्टिप्लाइड बाय 6 इथं घेऊ, m इथंच आहे, 10⁻24 - 11 आणि ह्याचा स्क्वेअर आहे होल स्क्वेअर 1.5 × 1.5 आणि 10⁻11 × 2 होणार 10⁻22. आता हा जो डिनॉमिनेटर आहे तो इकडे पाठवून देऊ. मग 3.5 × 10⁻22 मल्टिप्लाइड बाय 1.5 × 10⁻22 हा डिनॉमिनेटर जो आहे तो आपण इकडे शिफ्ट केला. इज इक्वल टू, इकडं काय उरलं आता आपल्याकडे नेक्स्ट, इज इक्वल टूच्या पुढे काय राहिले 6.67 × 6 × m आणि हे होणार 10⁻13. आता हे बघा 3.5 हा 1.5चा स्क्वेअर आहे 2.25, 10⁻22 10⁻22 मध्ये मल्टिप्लिकेशनचं साईन आहे म्हणून इंडायसेसची ॲडिशन होणार 3.5 × 2.25 × 10⁻44 इज इक्वल टू, हे दोघांचं मल्टिप्लिकेशन जस्ट आधीच्या सममध्ये बघितलं 40.02, नेक्स्ट टू 40 म्हणून 40 घेतलं, इंटू m × 10⁻13. आपल्याला m म्हणजे मास ऑफ सन काढायचं, हे दोन इकडे डिवाइड करणार. सो 7.87 × 10⁻44 अपॉन 40 × 10⁻13. हा नेक्स्ट स्टेपला पुढे पाठवणार आहे. ह्या दोघांचं आपण डिव्हिजन केलं 7.87 डिवाइड बाय 40 तर काय येणार आहे 0.196 × 10⁻44 - 13 केलं 31. तर फायनल आन्सर काय झालं आपलं, मास ऑफ सन इज इक्वल टू 0.196 × 10⁻31. स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं असेल तर एक नंबर सोडून डेसिमल पाहिजे, म्हणजे हा डेसिमल आपण इकडे शिफ्ट करणार. राईटला शिफ्ट केला तो हा 10ची पॉवर 1 नी कमी होते. मग हा इथं शिफ्ट करणार 1.96 आणि हा 31चं काय होणार 30. So mass of the sun is 1.96 × 10⁻30. Numericals from the exercise are taken in this video.
So you have to solve it, practice it, and you have to solve it in your notebook. It is your homework.